स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पुणे पोलिसांचं पथक गुणाट या गावी पोहोचले। दत्ता गाडे जेव्हा गावच्या शिवारात लपून बसला होता तेव्हा त्यानं त्याच्याकडील मोबाईल शेतात फेकून दिला होता। तो मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी दत्ता गाडेसह गाठलं गुणाट गाव। तपासासाठी गाडेकडील मोबाईल ताब्यात येणं पोलिसांसाठी महत्त्वाचं ठरणार होतं। त्याच्या मोबाईलमध्ये अन्य काही गुन्ह्यांबद्दल माहिती सापडण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे त्यांचा फोन पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जात होता। शुक्रवारी सकाळपासून 5 अधिकारी आणि 30 पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक त्याला घेऊन तपास करत असताना जे काही समोर आलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। दत्ता गाडीची चौकशी करत असताना उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडीच्या मोबाईलचा तपास सुरू आहे। नराधम गाडे हा एका शेतात जाऊन लपला होता। त्यावेळेस त्यानं घटना घडल्यानंतर आपला मोबाईल हा शिरूरच्या एका शेतात फेकल्याची कबुली दिली। घटना घडल्यानंतर दत्ता गाडेंनी घटना घडल्यावर मोबाईल कोणाकोणाला फोन केले याचा तपास केला जाणार आहे। तसेच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का याचा सुद्धा शोध पोलिसांना घ्यायचा आहे। मोबाईल सापडल्यानंतर त्याच्यातून कोणकोणत्या गोष्टी समोर येतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्या दृष्टीनं पोलिसांच्या पथकानं गाडीला घेऊन तो लपलेल्या सर्वच ठिकाणची पाहणी करण्यास सुरुवात केली। या भागात मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना सायंकाळपर्यंत मोबाईल मिळाला नाही।